जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काहीतरी झटपट तयार होणारं पौष्टिक द्यायचं असतं, मुलांना आवडेल असंही द्यायचं असतं आणि खायलाही चमचमीत आणि चटपटीत हवं असतं. तेव्हा अशा पद्धतीने फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा चमचमीत, गुबगुबीत आणि टम्म फुगलेला पालक आलू पराठा बनवून मुलांना द्यायचा. मुलं अगदी आवडीने खातील, रोजच्या रोज मागून खातील आणि यामध्ये पालक सुद्धा आहे. त्यामुळे तुमची मुलं जर पालेभाज्या खात नसतील, तर त्यांच्यासाठी अतिउत्तम पर्याय आहे. त्यामुळे एकदा हा पालक पराठा तुम्ही मुलांना नक्की बनवून दिला पाहिजे. कसा बनवायचा ते पाहूयातच. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे मी एक मूठभर पालक एक 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ब्लांच करून घेतलाय, म्हणजे शिजवून घेतलाय. त्यानंतर हा पालक थंड पाण्यामध्ये काढायचा, म्हणजे याचा रंग बदलत नाही, आहे असा हिरवागार राहतो. आता हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून याची एक प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा, पालक मिक्सरला फिरवून याची प्युरी तयार करून घेतलीये. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते काढायचं. त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आता या पिठामध्ये एकसारखं मिक्स करायचं. त्यानंतर आपण जी पालकची प्युरी तयार करून घेतली होती, ती सर्व प्युरी यामध्ये घालायची. पालकची प्युरी यामध्ये घातली की आता पीठ त्यामध्ये मिक्स करायचं. आपण पालक आधी ब्लांच करून घेतलाय, म्हणजे एक 5 मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घेतलाय. त्यामुळे पालकाचा कच्चेपणा आणि जो उग्र असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो. तर इथे पालक प्युरी पिठामध्ये मिक्स केली की आता लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सेलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. तुम्ही कोणताही पराठा बनवत असाल ना, तेव्हा पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही, तर मध्यम सेलसर मळून घ्यायचं. त्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही. तर इथे तुम्ही मळून घेतलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर हे पीठ छान असं मळून घ्यायचं. परफेक्ट असं पीठ मळून झालं आहे. छान गोळा तयार झाला आहे. आता झाकण ठेवून हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आणि हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत. आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही प्रॉडक्टची लिंक हवी असेल, तर सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तिथून तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊ शकता. आता हे सर्व बटाटे आपण याच पद्धतीने मॅश करून घेऊयात. तुम्हाला जर हवं असेल किंवा अशा पद्धतीचा मॅशर नसेल, तर तुम्ही बटाटे खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता. तर इथे पहा, सर्व बटाटे मी मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले बटाट्यासोबत मिक्स करून घेताना शक्यतो अशा पद्धतीने हातानेच मिक्स करून घ्या, चमच्याचा वापर करू नका. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे. आपलं स्टफिंग तयार झाले. आता आपण लगेच पराठे बनवून घेऊया. तर इथे पहा, स्टफिंग तयार करून होईपर्यंत एक 10 मिनिटात पीठ सुद्धा छान भिजलं आहे. पिठाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता आणि त्यासोबतच मी इथे थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेतले. आता कोरडं पीठ हाताला लावायचं, मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा. आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा तयार करतो ना, त्यापेक्षा थोड्याशा कमी आकाराचा गोळा मी या ठिकाणी तयार करून घेतला आहे. तर इथे पहा, गोळा तयार झालाय. आता पोळपाट लाटणं घ्यायचं. तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची आपण पुरी बनवतो एवढ्या आकाराची एक पारी लाटून घ्यायची. आज मी या ठिकाणी तुम्हाला पराठे बनवताना स्टफिंग कसं भरायचं याचे एक सिक्रेट सांगणार आहे. त्यामुळे पराठा स्टफिंग भरल्यानंतर जेव्हा तुम्ही लाटून घ्याल तेव्हा अजिबात फाटणार नाही. तर करायचं काय, पारी लाटून झाली की पारीवरती अशा पद्धतीने कोरडं पीठ भुरभुरायचं. म्हणजे जे स्टफिंगमध्ये मॉइश्चर आहे ते कोरड्या पिठामध्ये सोकलं जातं आणि पराठा लाटून घेताना तो फाटत नाही. स्टफिंग भरल्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने पारी बंद करायची. आपण मोदकाच्या कळ्या पाडताना जशी पारी एकसारखी एकत्र जमवून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने. पारी बंद करून घेतली की छान असा गोळा तयार झालाय. त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने बोटांनी हलकंसं प्रेस करायचं, म्हणजे सारण सर्व बाजूनी एकसारखं पसरलं जातं. त्यानंतर तयार हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटून घेताना सुद्धा लक्षात ठेवा, एकाच बाजूनी लाटून घ्यायचा, दुसऱ्या बाजूनी लाटायचा नाही.
जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने. आणि पराठा लाटताना पूर्ण पातळही लाटायचं नाही, तर थोडासा जाडसरच ठेवायचा. तर इथे पहा, एकाच बाजूनी फिरवत हा पराठा मी छान असा लाटून घेतला आहे. जास्त पातळही लाटला नाहीये, जास्त जाडसरही ठेवला नाहीये. पराठा लाटून झाल्यानंतर याच्या कडा मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, मध्यम जाडसर असा हा पराठा मी लाटून घेतलाय. दुसऱ्या बाजूने सुद्धा पाहू शकता, स्टफिंग अजिबात बाहेर आलेलं नाहीये. आता आपण लगेच पराठा भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की आता तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. मी इथे पराठा भाजण्यासाठी तुपाचा वापर करतेय. तूप लावल्यानंतर आता हा पराठा तव्यावरती घालायचा. आता लक्षात ठेवा, ज्या बाजूने पराठा लाटून घेतलाय तीच बाजू तव्यावरती पहिल्यांदा घालायची. खालच्या बाजूने हलकेसे बबल्स येईपर्यंत पराठा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजून घेताना लक्षात ठेवा, सुरुवातीला अलटी-पलटी करायचा. दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असा भाजून झाला की त्यानंतरच तूप किंवा तेल लावायचं आणि पुन्हा दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करत छान खमंग खरपूस असा हा पराठा लाटून घ्यायचा. आणि आता सेम याच पद्धतीने राहिलेले पराठे सुद्धा लाटून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. शक्यतो पराठे भाजताना तुपाचाच वापर करा. जर तूप आवडत नसेल तर बटर किंवा तेल वापरू शकता. तर इथे सर्व पराठे मी छान खमंग खरपूस असे भाजून घेतलेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पराठे भाजून घेताना मोठ्या आचेवरच भाजायचे, म्हणजे ते मऊसूद राहतात. तर इथे मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत. पराठ्याचं तुम्ही स्टफिंग पाहू शकता. अगदी छान काठोकाठ पसरले, आतमध्ये सुद्धा पाहू शकता. आणि मस्त मऊ लुसलुशीत असा हा पराठा बनवून तयार झाला आहे, जो की थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला भन्नाट लागतो. मस्त दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा मुलांना टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करायचा. एकदा नक्की